नमस्कार, अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये हे मोटिफ कसं विणायचं ते आपण पाहिलं। आता हे असे काही मोटिव्स जोडून आपल्याला रुमाल बनवायचा आहे, तर तो कसा बनवायचा ते पाहूया। त्याआधी मला सांगायचं आहे की मागच्या व्हिडिओमध्ये एडिटिंग मिस्टेकमुळे ही इथली दुसरी लाईन, जी गुलाबी दुसरी लाईन आहे, ती कशी विणायची ते दाखवायचं राहिलेलं आहे। तर जशी आपण ह्या पांढऱ्या रंगात साखळीनंतर ही दुसरी लाईन विणली, त्याच प्रकारे ही विणायची आहे। ह्या साखळीवर एक साखळी सोडून दुसऱ्या साखळीवर 2 खांब घ्यायचे आहेत। मधल्या 6 साखळ्यांवर एक एक खांब, शेवटच्या साखळीवर 2 खांब आणि इथे एक साखळी स्किप होणार आहे। तर अशा प्रकारे हे मोटिव्ह झाल्यानंतर आता मी हे 4 मोटिव्ह जोडून तुम्हाला मोठा चौकोन रुमाल कसा बनवायचा ते दाखवणार आहे। तर हे मोटिव्ह एकमेकांना जोडण्यासाठी आपल्याला इथे काही लूप बनवावे लागणार आहेत। तर हे लूप बनवायचे असेल तर कसे बनवायचे ते मी दाखवते। आपल्याला टेबल रनर बनवायचं असेल तर आपण हे असे 3 मोटिव्ह एकासमोर एक असे जोडून टेबल रनर बनवू शकतो। आणि अशा वेळी ह्या ठिकाणी लूप बनवावे लागतील आणि इथे आपण विणताना विणत जाणार आहेत। तसंच ह्या ठिकाणी लूप बनवावे लागतील, इथे आणि इथे लूप बनवावे लागतील। हे आपण इथे विणत जाणार आणि आता मी हा चौकोन बनवणार आहे। तर त्यासाठी हा जर आपला पहिला चौकोन आपण पूर्ण केला तर ह्या चौकोनाला आपल्याला इथे आणि इथे लूप बनवावे लागणार आहेत आणि इथे आपण दुसरा चौकोन एक जोडणार आहेत। त्यामुळे ह्या पहिल्या चौकोनाला इथे आपल्याला लूप बनवावे लागणार आहेत। सेम इथे एक आपण चौकोन जोडणार आहेत। हा चौकोन आपण विणत असतानाच ह्या लूप बरोबर जोडून घेणार आहेत आणि इथे लूप बनवावे लागतील, जेणेकरून हा इथला चौकोन जोडताना आपल्याला इथे जोडता येईल आणि ह्याला इथे बनवावे लागतील, म्हणजे हा चौकोन इथे जोडते। तर पहिले तर हे लूप कसे बनवायचे ते आपण पाहूयात। पहिल्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी हे मोटिव्ह बनवून घेतलेले आहे। ह्याच्यातली ही शेवटची ओळ विणून घेतलेली आहे 3 बाजूला। इथून ही ओळ सुरू झाली, ही बाजू आपण पूर्ण केली, ही बाजू देखील पूर्ण केलेली आहे आणि आपल्याला इथे लूप्स बनवायचे आहेत। आता आपल्याला ह्या बाजूला लूप्स बनवायचे आहेत, म्हणून हा अर्धा गोल आहे असाच विणून घेतलेला आहे। आणि इथे विणत असताना आपण आता ह्या बाजूला खांब घातलेला आहे, हा जो 2 खांबांचा जॉईंट आहे हा स्किप करायचा आणि पुढे खांब घालायचा। ह्या गॅपमध्ये खांब घालायचे आहेत, एक खांब, एक चेन, हा दुसरा खांब, एक चेन, 3 खांब, एक चेन। आता इथे हे 1 2 3 4 5 6 7 8 गॅप आहेत। हे 8 गॅप आहेत, तर आपण 3 खांब घातले। चौथ्या गॅपमध्ये एक खांब घालायचा आहे आणि 3 चेन घेऊन इथे मुखरी बनवायची आहे। हा झाला आपला लूप। पुन्हा एक चेन घ्यायची आहे, ह्या पुढच्या गॅपमध्ये खांब घालायचा आहे, 3 चेन, पिकॉट, एक चेन घ्यायची, पुढच्या गॅपमध्ये खांब घालत जायचं आहे आणि एक चेन घेत जायचे। इथे 3 गॅपमध्ये 3 खांब येतील, मध्ये एक चेन,
अशा प्रकारे हे आपण 2 लूप तयार केले. आता इथे 2 चेन घ्यायचे आहेत. ह्या लूपवर सिंगल क्रोशे घालून क्लोज करायचं. पुन्हा 2 चेन घ्यायचे आहेत. आता इथे आल्यानंतर इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 गॅप्स आहेत. तर इथे आपण काय करायचं, 1 2 आणि 3 ह्या 3 गॅपमध्ये खांब घालायचे आणि ह्या 3 गॅपमधल्या खांबांवर लूप घालायचे, जसे इथे घातले, म्हणजे पिकॉट बनवायचे 3 चेनचे. त्यानंतर पुन्हा 3 गॅपमध्ये खांब घालायचे, सेम इथे. अशा प्रकारे हे लूप बनवून घ्यायचे आहेत. जसं मी इथे दाखवलं होतं, हा आपला पहिला चौकोन असणार आहे. ह्या पहिल्या चौकोन आपण असं बनवत आहोत. आता जर 3 असे रनर बनवायचे असतं तर आपण असं बनवलं असतं, फक्त इथे लूप घातले असते. पण आता चौकोन बनवत आहेत आपण चौरंगावर ठेवण्यासाठी, त्यामुळे हा जो आपला पहिला चौकोन आहे त्याला इथे लूप घातलेले आहेत आणि इथे म्हणजे 2 बाजूला. तर हा आपला पहिला चौकोन आहे. ही एक बाजू बघा, इथे ह्या कोपऱ्यावर मी घातले 2 लूप. इथे हे 3, इथे 2 आणि ह्या बाजूला देखील हे 2 3 आणि 2 असे 2 बाजूला लूप घालून घेतलेले आहेत, इथे आणि इथे. तर आता ह्याला आपण दुसरा चौकोन जोडणार आहोत. इथून जोडायचं आहे. हा एक दुसरा चौकोन आहे. ह्याचे बघा मी ही बाजू सोडलेली आहे खालची आणि इथून ही एक बाजू विणलेली आहे. सेम ही वरची बाजू विणून, हे इथे सगळं आपण विणून घेतलेलं आहे. इथे जशी इथे गॅपमध्ये 3 खांब घातलेले तसे ह्या गॅपमध्ये 3 खांब घातले. आता ह्या 2 गॅपमध्ये इथे आपण ह्या मुखरी बनवलेल्या आहेत, तर ह्या इथे आपल्याला जोडायच्या आहेत. इथे एक खांब, एक चेन घ्यायची आहे. ही जी पहिली मुखरी आहे ह्याच्यामधून सुई अशी खालच्या बाजूने घालायची आहे आणि ही लोकर ओढून घ्यायची. इथे सिंगल क्रोशे, एक चेन, आणि हा जो खांब घातलेला आहे आपण ह्याच्यावर क्लोज करून घ्यायचा. म्हणजे जशी आपण 3 चेन इथे क्लोज करत होतो पिकॉट बनवण्यासाठी, तसंच इथे क्लोज करायचं. त्यानंतर एक चेन घ्यायची. ह्या पुढच्या गॅपमध्ये खांब घालायचं आहे. एक चेन, हा दुसरा पिकॉट आहे, ह्याच्यामधून सुई घालून हे लोकर ओढून घ्यायची. सिंगल क्रोशे, एक चेन, त्याच खांबावर क्लोज करायचा. एक चेन घ्यायची आहे. आता हे जे खांब आहेत 3 हे आहे तसे घालायचे आहेत. एक खांब, एक चेन, एक खांब, एक चेन, एक खांब. दोन चेन घ्यायच्या. ह्या लूपवर सिंगल क्रोशे, 2 चेन, इथल्या तीन गॅपमध्ये खांब घालायचे. एक खांब, एक चेन, एक खांब, एक चेन, एक खांब. एक चेन घ्यायची आहे. आता हे समोरच्या बाजूला आपण पिकॉट बनवलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला जोडायचं आहे. हे 3 खांब झाले. इथल्या ह्या 3 गॅपमध्ये पुन्हा खांब घालून इथे जोडायचे आहेत. तर इथे आपल्याला एक खांब घ्यावा लागेल. एक चेन,
सिंगल क्रोशे, एक चेन, सेम त्याच खांबावर क्लोज करून घ्यायचं, एक चेन, आता पुढच्या गॅपमध्ये खांब, एक चेन, ही मधली मुखरी आहे, ही सिंगल क्रोशे, एक चेन, पुन्हा एक चेन घ्यायची आहे, ह्या पुढच्या गॅपमध्ये खांब, एक चेन, ही जी मुखरी आहे किंवा लूप तयार केलेला आहे त्याच्यावर सिंगल क्रोशे, एक चेन, सेम त्याच खांबावर क्लोज करायचं आहे, एक चेन, आता हे जे पुढचे 3 गॅप आहेत ह्या गॅपमध्ये खांब घालायचे, एक खांब, एक चेन, एक खांब, एक चेन, एक खांब, त्यानंतर इथे 2 चेन घ्यायचे आहेत, ह्या लूपवर सिंगल क्रोशे, 2 चेन, पुन्हा ह्या पुढच्या 3 खांबांमध्ये एक एक खांब, ह्या चौथ्या गॅपमध्ये खांब, एक चेन, आता हे लूप आहेत हे जोडून घ्यायचे आहेत, आपण इथे ह्या कोपऱ्यावरचे हे 2 लूप जोडले, इथे हे 3 लूप जोडले, आता इथले हे 2 लूप जोडायचे, सिंगल क्रोशे, सेम त्याच ठिकाणी क्लोज करायचं, एक चेन घ्यायची, दुसऱ्या गॅपमध्ये खांब, एक चेन, सिंगल क्रोशे, एक चेन, सेम त्याच ठिकाणी क्लोज करायचं, त्यानंतर एक चेन घ्यायची, आता ह्या 1 2 3 खांबामध्ये खांब आणि हा गोल पूर्ण विणून घ्यायचा आहे, त्यानंतर ह्याच्या इथे खाली आपल्याला दुसरा चौकोन जोडायचा आहे, त्यामुळे आपल्याला इथे असे लूप तयार करावे लागतील, तर इथे ह्या ठिकाणी 2 लूप तयार होतील, इथे 3 लूप तयार होतील आणि पुन्हा इथे 2 लूप तयार होतील आणि मग इथे क्लोज होईल, तर आपण हे इतकं विणून घेऊयात. अशा प्रकारे आपण ही बाजू जोडून घेतलेली आहे आणि इथे ह्या बाजूला असे लूप तयार केलेले आहेत. आता ह्याच्या खालच्या बाजूला आणखी 2 चौकोन आपल्याला जोडायचे आहेत आणि हा तिसरा चौकोन जोडायचा आहे. तर हा मी ही बाजू विणून घेतलेली आहे आणि ही एक बाजू विणून घेतलेली आहे. ह्या कोपऱ्यावर आल्यानंतर जसं आधीच्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हा गॅप स्किप करायचा आहे आणि डायरेक्ट ह्या पुढच्या गॅपमध्ये ह्या 2 खांबांच्या मध्ये खांब घालायचा. इथे 3 खांब येणार आहेत. एक खांब झाला, एक चेन, हा दुसरा खांब, एक चेन, तिसरा खांब, एक चेन, त्यानंतर हे जे आपण ह्याच्यावर लूप बनवलेले आहेत
इथे जोडायचं आहे, तर आपण हा चौथ्या गॅपमध्ये खांब घालणार आहेत आणि हा खांब तिथे जोडायचा आहे आपल्याला. तर एक चेन घ्यायची आहे. मी आधी दाखवल्याप्रमाणे ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, एक चेन, त्याच खांबावर क्लोज करायचं. पुन्हा एक चेन घ्यायची, पुढच्या गॅपमध्ये खांब, एक चेन, हा दुसरा लूप आहे हा जोडून घ्यायचा, एक चेन, त्याच ठिकाणी सिंगल क्रोशे, एक चेन घ्यायची आहे. हे पुढचे 3 गॅप आहेत त्याच्यामध्ये 3 खांब येणार आहेत. एक एक चेन घेऊन एक चेन एक खांब असं. आता 2 चेन सिंगल क्रोशे, 2 चेन, इथे 3 खांब येणार आहेत आणि हे 3 खांब आहेत ते ह्या 3 लूप बरोबर जोडले जातील. पुन्हा 3 खांब, 2 चेन, सिंगल क्रोशे, 2 चेन, 3 खांब आणि हे 2 जे लूप आहेत हे इथे जोडले जातील. तर एवढं आपण विणून घेऊया. आता ही बाजू जोडून घेतलेली आहे. इथे आल्यावर ह्या ठिकाणी 2 लूप बनवायचे आहेत. इथे 3 लूप आणि इथे 2 लूप बनवायचे आणि इथे पूर्ण करून घ्यायचा हा चौकोन. आता हे 2 मोटिफ जोडून झाले. हा इथे जोडला आपण, हा मोटिफ इथे जोडला. आता हा इथला एक मोटिफ जोडायचा राहिलेला आहे. तर सर्वप्रथम इथे जोडून घेणार आहेत आपण, नंतर ह्या बाजूला. तर हे चौथं मोटिफ जे आहे ह्याची ही एक बाजू आपण पूर्ण करून घेतलेली आहे. इथे आल्यानंतर आता हे मोटिफ विणताना आपण ही बाजू पूर्ण केली होती आणि ह्या बाजूवर इथे हे 2 लूप बनवलेले आहेत. त्याच प्रकारे आपण ही बाजू पूर्ण करून घेतलेली आहे. आता ह्या बाजूवर यायचं आहे आपल्याला. तर इथे एक, 2 एक खांब, एक चेन, हा दुसरा खांब, एक चेन, हा तिसरा खांब, एक चेन. अशा प्रकारे 3 खांब. हे 3 खांब घेतले. हा चौथा खांब घेतल्यानंतर एक चेन घ्यायची आणि ह्या मोटिफच्या ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, एक चेन, आधी त्याच खांबावर क्लोज करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा एक चेन, पुढच्या गॅपमध्ये खांब, एक चेन, हा लूप जोडून घ्यायचा, एक चेन, त्याच ठिकाणी खांब. अशा प्रकारे हे इथे आपण जोडून घेतला. हे विणून घ्यायचं. इथे आल्यावर हा जो गोल आहे हा इथे 3 ठिकाणी जोडायचा आहे. हा गोल इथे 2 ठिकाणी जोडायचा. त्यानंतर हा इथे जोडायचा आहे 2 ठिकाणी. हा मधला गोल इथे 3 ठिकाणी जोडायचा आहे आणि मग हा शेवटचा 2 ठिकाणी जोडायचा आहे. म्हणजे हे आपलं जोडून पूर्ण होईल. आता हे 4 चौकोन आपले जोडून झालेले आहेत. तर ह्याला आपल्याला बॉर्डर करायची आहे.
आता ही बॉर्डर करण्यासाठी कोणत्याही एका गॅपमध्ये आपण ही लोकर लावून घ्यायची आहे. तर इथे 1 2 3 चेन हा झाला आपला पहिला खांब. त्यानंतर हा जो पुढचा खांब आहे ह्या खांबावर खांब घालायचा. एक गॅपमध्ये खांब घालायचा आणि एक खांबावर खांब घालायचा. गॅपमध्ये एक खांब, खांबावर एक खांब. गॅपमध्ये एक खांब आणि खांबावर एक खांब. असंच कंटिन्यू विणत जायचं आहे. गॅपमध्ये खांब, खांबावर खांब अशा प्रकारे हे विणलेले आहे आपण. असा जेव्हा जोड येईल तेव्हा काय करायचं, डायरेक्ट ह्या खांबावर खांब घालायचा अशा प्रकारे. पुन्हा गॅपमध्ये एक खांब आणि खांबावर एक खांब. ह्या प्रकारे पूर्ण चौफेर विणून घ्यायचं आहे. इथे आल्यावर पुन्हा ह्या खांबावर खांब असेल तो डायरेक्ट ह्या खांबावर खांब घ्यायचा. मधलं हे असंच स्किप करायचं आहे. हे तर आपण जोडून घेतलेले आहेत त्यामुळे इथे गॅपमध्ये एक खांब आणि खांबावर एक खांब असंच येणार आहे. तर ही पूर्ण चौफेर बॉर्डर आपण विणून घेऊया. ही विणून झालेली आहे. तर इथून आपण सुरू केलं होतं. हा 3 चेनचा जो पहिला खांब आहे याच्यावर क्लोज करायचा आहे. त्यानंतर इथे 3 चेन, हा पहिला खांब झाला. तर प्रत्येक खांबावर खांब घालायचा आहे. जे आपण खांब घातलेले आहेत त्या प्रत्येक खांबावर खांब घालायचं. हा जॉईंट आहे. इथे आल्यानंतर काय करायचं, हे 2 आणि ह्या बाजूचे 2 हे स्किप करायचे आणि ह्या तिसऱ्या खांबावर खांब घालायचं. पुन्हा प्रत्येक खांबावर खांब घालायचं आहे. इथे आल्यानंतर ह्या खांबावर खांब येईल, हे 2 खांब स्किप होतील, हे 2 स्किप होतील आणि ह्या खांबावर खांब. सेम इथे 2 खांब स्किप होतील आणि ह्या इथून खांबावर खांब. बाकी सर्व प्रत्येक खांबावर खांब घालून घ्यायचे आहे. खांबावर खांब आणि गॅपमध्ये खांब असा हा पहिला राऊंड केला आपण. आता हा दुसरा राऊंडमध्ये प्रत्येक खांबावर खांब घातलेले आहेत. हा राऊंड इथे पूर्ण झाला. हा जो 3 चेनचा पहिला खांब घेतला होता ह्याच्यावर क्लोज करायचं आहे. इथे ह्याची आहे 1 चेन, हा आपला सिंगल क्रोशे. त्यानंतर गॅपमध्ये 1 सिंगल क्रोशे, खांबावर 1 सिंगल क्रोशे आणि गॅपमध्ये 1 सिंगल क्रोशे असंच विणायचं आहे. हा गॅपमध्ये झाला. खांबावर 1 सिंगल क्रोशे, गॅपमध्ये 1 सिंगल क्रोशे, खांबावर 1 सिंगल क्रोशे, गॅपमध्ये 1 सिंगल क्रोशे आणि खांबावर 1 सिंगल क्रोशे, गॅपमध्ये हे खांबावर 1 सिंगल क्रोशे. इथे आल्यानंतर ह्या खांबावर 1 सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा गॅपमध्ये 1 सिंगल क्रोशे आणि खांबावर 1 सिंगल क्रोशे.
अशा प्रकारे हे इथपर्यंत विणून घ्यायचं आहे. हा जो मिडल आहे इथूनच आपण पाहिलं तर हा मिडल आहे, इथपर्यंत विणून घ्यायचं आहे. ह्याच्याबरोबर इथे असं मिडलच्या गॅपमध्ये आपण हा सिंगल क्रोशे घेतलेला आहे. इथे आपल्याला 5 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि त्याच ठिकाणी पुन्हा सिंगल क्रोशे अशी ही मोखरी तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा आहे असंच विणायचं आहे. गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे आणि खांबावर एक सिंगल क्रोशे, गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे, खांबावर एक सिंगल क्रोशे, असा हा गोल आपण पूर्ण करून घ्यायचा. आता हे जसं विणलं तसंच इथे विणायचं आहे. गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे आणि खांबावर एक सिंगल क्रोशे आणि इथे मिडलला 5 चेनची मुखरी बनवायची आहे. इथे आल्यानंतर इथे देखील इथे मिडलला मुखरी बनवायची. बाकी गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे आणि खांबावर एक सिंगल क्रोशे अशी ही संपूर्ण बॉर्डर विणून घ्यायची आहे. हा जो मोठा अर्धा गोल आहे ह्याच्यामध्ये आल्यावर इथे 5 चेनची मुखरी. ही बॉर्डर आपण पूर्ण करून घेऊया. अशा प्रकारे ही आपली बॉर्डर बनवून झालेली आहे आणि आपला हा चौकोन रुमाल तयार आहे. ह्याला बाजूने तुम्ही जाळी बनवून आणि गोंडे देखील लावू शकता. चौरंगावरील चौकोनी रुमालाची डिझाईन तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि आवडल्यास लाईक करा, तशी कमेंट करा आणि मुख्य म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.